बालमित्रांनो, तुम्हाला मी आज काही गोष्टी सांगणार आहे. माझ्या पहिल्या गोष्टीचं नाव आहे चंद्रद्वितीयेचा की पौर्णिमेचा. बिरबलाची हुशारी आणि चातुर्य सगळीकडेच प्रसिद्ध होते. इराण देशाच्या बादशाने त्याची प्रशंसा ऐकली. त्याने विचार केला की बिरबलाला आपल्या देशात बोलावून त्याची परीक्षा घ्यावी. त्याप्रमाणे त्याने अकबर बादशाला तसे पत्र पाठवले. त्यात बिरबलाला निमंत्रण दिले होते. अकबर बादशाला आपल्या बिरबलाबद्दल पूर्ण विश्वास होता. म्हणूनच कुठलाही विचार न करता बादशहाने बिरबलाला जाण्याची परवानगी दिली. एका शुभ मुहूर्तावर बिरबल इराण देशास निघाला. काही दिवसानंतर जेव्हा बिरबल इराण देशाच्या सीमेवर पोहोचला तेव्हा त्याने बादशाला तसा निरोप पाठविला. तेथील बादशाने त्याचे खूप मोठे स्वागत केले. दुसऱ्या दिवशी जेव्हा बिरबल तेथील दरबारात हजर झाला तेव्हा बादशाने राजकारणावर थोडीफार चर्चा केली. बिरबलाने प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन बादशाला खुश केले. अशाच गप्पा झाल्यानंतर बादशाने बिरबलाला विचारले, बिरबल, तू अनेक देशामध्ये फिरला असशील. माझ्यापेक्षा चांगला राजा तुझ्या कुठे पाहण्यात आला आहे का, की जो माझ्यापेक्षा जास्त न्यायप्रिय आणि प्रजेचे रक्षण करणारा आहे? महाराज, बिरबल तत्काळ उत्तरला, आपण तर पौर्णिमेच्या चंद्रासारखे आहात, ज्याची तुलना कुणाशीही होऊ शकणार नाही. सगळे राजे आपल्यासमोर चांदण्यासारखे आहेत. बिरबलाने आपले केलेले कौतुक ऐकून बादशाचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने आनंदाच्या भरात आपल्या गळ्यातील मोत्याची माळ बिरबलाला बक्षीस दिली आणि पुढे म्हणाला, बिरबल, तू बाकी देशातल्या राजाबद्दल बोललास, पण अकबर बादशाविषयी तू काहीच बोलला नाहीस. माझ्यासमोर अकबर बादशाह कसा आहे हे सांग बरं. यावर बिरबल शांतपणे उत्तरला, ते तर द्वितीयेच्या चंद्रासारखे आहेत. ते ऐकून जर तो बादशाह फारच खुश झाला. त्याने बिरबलाला भरपूर धनवस्त्र वगैरे देऊन सन्मानपूर्वक परत पाठवले. गुप्तहेर त्या काळी सुद्धा होतेच. इराणच्या राजाकडे बिरबलाचे झालेले बोलणे गुप्तहेराने अकबर बादशाला सांगितले. अकबर बादशाच्या दरबारात बिरबलाचा द्वेष करणारी जी मंडळी होती त्यांना या गोष्टीमुळे चांगली संधी मिळाली. पौर्णिमेचा चंद्र आणि द्वितीयेचा चंद्र ही गोष्ट घेऊन त्यांनी बादशाला बिरबलाच्या विरुद्ध फितविले. बिरबलाची चतुराई बादशाच्या लक्षात आली होती. तरीही बिरबलाच्या प्रतिस्पर्ध्याला ही गोष्ट समजावी म्हणून बादशाने त्याला इराणच्या राजाशी झालेल्या बोलण्याबाबत माहिती विचारली. बिरबलाने काही न लपवता सगळ्या गोष्टी सांगून टाकल्या. बादशाने जेव्हा द्वितीयेचे आणि पौर्णिमेच्या चंद्राविषयीचे बोलणे ऐकले तेव्हा बादशाह मनातून नाराज झाला आणि बिरबलाला म्हणाला, बिरबल, तू माझा अपमान केला आहेस. जहापनाह, बिरबल नम्रपणे उत्तरला, नीट विचार करा महाराज, म्हणजे आपल्या लक्षात येईल की खरे मोठेपण मी आपणालाच दिले आहे. पौर्णिमेचा चंद्र दिसायच खूप मोठा असतो, पण त्याला कोणी मोठं समजत नाही. या उलट द्वितीयेच्या चंद्राचा मान हिंदू मुसलमान दोघेही ठेवतात. त्याला आदराने नमस्कार करतात. द्वितीयेच्या चंद्राचे दर्शन घेण्यासाठी हिंदू मुसलमान दोघेही आसुसलेले असतात. द्वितीयेचा चंद्र शुभ मानला जातो. याच दिवशी आपला हिजरी सण चालू होतो. आमच्या हिंदू पुराणातही शंकराने द्वितीयेचा चंद्रच मस्तकावर धारण केला आहे. द्वितीयेचा चंद्र नंतरच्या प्रत्येक दिवशी वाढत जातो आणि मग एक दिवस पूर्ण चंद्र होतो. म्हणजेच याचा अर्थ महाराज, आपली दिवसेंदिवस जास्तच प्रतिष्ठा वाढत राहील. पौर्णिमेचा चंद्र नंतरच्या प्रत्येक दिवशी कमी कमी होत अमावस्येला पूर्णपणे नाहीसा होतो. म्हणजेच इराणचा राजा त्याप्रमाणे हळूहळू अंधारात विलीन होईल. महाराज, माझ्या म्हणण्याचे तात्पर्य हे होते की तुझे दिवस आता जवळ आले आहेत. तुझं महत्त्व कमी कमी होणार आहे आणि अकबर बादशाची प्रतिष्ठा वाढत जाणार आहे. या सगळ्या गोष्टीवरून महाराज, मी कोणाला मोठेपण दिलं आहे ते आपल्या लक्षात यायला हरकत नाही. जर मी त्यावेळेस इराणच्या राजाला द्वितीयेचा चंद्र म्हटलं असतं आणि आपल्याला पौर्णिमेचा चंद्र संबोधला असतं तर त्या बादशाला समजलं नसतं. उलट त्यामुळे त्याने मला तुरुंगात टाकलं असतं. पण मी आपली स्तुती केली आहे. शिवाय त्यांच्या नजरेसमोर मी त्यांनाच मोठेपण दिलं आहे. असं म्हणून बिरबल गप्प बसला.
त्याचं म्हणणं बादशाला पटलं ते सांगायला नकोच. त्यानंतरच्या दुसऱ्या गोष्टीचं नाव आहे चोरांची हुशारी. दिल्लीमध्ये एक इमानदार सावकार राहत होता. एकदा 2 चोर व्यापाऱ्याच्या वेशात त्याच्याकडे आले. त्यांनी आपण चीनमध्ये व्यापारी आहोत अशी बतावणी केली. त्यांनी सावकाराला विनंती केली, आमच्याजवळ काही दागिने आहेत, ते घेऊन तुम्ही ते विकले तर मोठी कृपा होईल. सावकार होता इमानदार, त्याला खोटा धंदा माहीत नव्हता. सावकाराने आपल्या सरळ स्वभावानुसार म्हटलं, कुणालाही ते दागिने दाखवल्याशिवाय काही ते विकता येणार नाहीत. तुम्ही ते माझ्याजवळ ठेवून जा. व्यापाऱ्याच्या वेशात आलेले ते चोर म्हणाले, हे दागिने नीट सांभाळून ठेवा. आम्ही दोघं मिळून जेव्हा तुमच्याकडे दागिने न्यायला येऊ तेव्हाच ते आम्हाला द्या. सावकाराने हो म्हटलं. दोन्ही चोर निघून गेले. थोड्या वेळाने दोघांमधला एक परत आला आणि दागिने मागू लागला. सावकाराने दुसऱ्या चोराबद्दल चौकशी केली तेव्हा तो कोपऱ्यावर कोणाशी तरी बोलत आहे, त्यानेच मला जायला सांगितले म्हणून मी आलो आहे, असं त्या चोराने सांगितल्यामुळे सावकाराचा नाईलाज झाला. त्याने सर्व दागिने परत केले. 2 तासांनी पुन्हा दुसरा चोर परत आला आणि सावकाराकडे दागिने परत मागू लागला. सावकाराने त्याला सांगितले, तुम्ही कोणाशी तरी बोलत असताना तुमचा मित्र दागिने घेऊन गेला. मी त्याला तुम्ही का नाही आलात असं विचारले देखील, तेव्हा तो म्हणाला, माझ्या मित्राच्या सांगण्यावरूनच मी आलो आहे. सावकाराचे बोलणे ऐकून तो चोर, दागिने घेतल्याशिवाय मी जाणारच नाही असं म्हणून तिथेच ठिय्या देऊन बसला. थोडा वेळ वाट बघून तो सावकाराला म्हणाला, तरी मी तुम्हाला आधीच इशारा दिला होता की आम्ही दोघे आल्यावरच दागिने परत करा. मी जोपर्यंत आलो नाही तोपर्यंत तुम्ही त्या मित्राला दागिने दिलतेच कसे? मी का म्हणून भुर्दंड सोसू? तुम्ही काही करून मला माझे दागिने परत द्या. सावकार नम्रतेने म्हणाला, तुम्ही कोपऱ्यावर तर उभे होता, तेव्हाच तुमचा मित्र दागिने न्यायला आला होता. ते ऐकून चोराचं डोकं गरम झालं. तो ओरडला, म्हणून काय झालं? मी काही इथेही उभे राहू नये? मी काही त्याला दागिनेसाठी पाठवले नव्हतं. दोघाचा वाद काही संपेना. चोर दागिने घेतल्याखेरीज परत जायला तयार नव्हता. दागिने परत मिळवण्याची आशा दिसेना तेव्हा तो सावकाराला धमकी देऊ लागला, मी तुम्हाला बदनाम करील तेव्हाच राहीन. सावकार म्हणाला, तुला जसं वाटेल तसं कर. मी कुणाचे दागिने चोरले नाहीत तर मी का भरून देऊ? नंतर चोर बादशाकडे गेला. त्याने बादशाकडे फिर्याद केली. नेहमीप्रमाणे बादशाने ते काम बिरबलावर सोपवलं. बिरबलाने सावकाराला बोलावून घेऊन काय घडलं ते विचारलं. तेव्हा बिरबलाच्या लक्षात आले की तो चोर सावकाराची फसवणूक करून वर दागिने मागत होता. बिरबलाने चोराला बोलावून विचारले, तुम्ही दोघे मिळून सावकाराकडे दागिन्यासाठी जाणार होतात तर एकटेच का गेलात? दुसऱ्या मित्राला घेऊन या, मग बघू. अर्थातच दुसऱ्या चोराला सावकारासमोर आणणे शक्यच नव्हते. त्यामुळे चोर मान खाली घालून जाऊ लागला. थांब, बिरबलाने त्याला दरडावले. खोटी फिर्याद केल्याबद्दल तुलाच मी 50 फटक्यांची शिक्षा फरमावतो आहे. त्यानंतरच्या गोष्टीचं नाव आहे त्याग की पहिली मंजिल. एकदा बादशाह फिरायला बाहेर पडला. रस्त्यात त्याला एक माणूस दिसला. त्याचा चेहरा बादशाहला परिचित वाटला. तेवढ्यात तो माणूस बादशाहच्या जवळ आला. बादशाहनं पाहिलं तर 6-7 महिन्यापूर्वी घरातून निघून गेलेला त्याचा मेहुणा हुसेन खानच होता तो. बादशाहजवळ येऊन हुसेन खान म्हणाला, श्रीमान, तुम्ही मला चिलमीचा तंबाखू देऊ शकाल? बादशाहला ते ऐकून आश्चर्य वाटलं, कारण बादशाहला माहीत होतं की हुसेन खानने तंबाखू सोडून देण्याची शपथ घेतली होती. बादशाहने त्याला म्हटले, तू तर तंबाखू सोडण्याची शपथ घेतली होतीस? हुसेन खान हसून म्हणाला, हो जहापनाह, मी त्यागाच्या पहिल्या पायरीवर आहे. सध्या तंबाखू विकत घेणं सोडून दिलं आहे. बादशाहला त्याच्या वाकचातुर्याचं हसू आलं. त्यानंतरच्या गोष्टीचं नाव आहे बादशाहचा हुकूम. एक दिवस बादशाहने बिरबलाला हुकूम सोडला की बिरबल, आजपासून बगीच्याचे काम कोणाही पुरुषाने करायचे नाही. त्याऐवजी सगळ्या बायकांना तिथे देखरेखीसाठी ठेव आणि सगळ्या पुरुषांना काढून टाक. एकही पुरुष तिथे राहता कामा नये. बादशाहच्या आज्ञेप्रमाणे बिरबलाने व्यवस्था केली आणि बादशाहला येऊन सांगितले, जहापनाह, मी सगळ्या पुरुषांना तिथून काढून टाकले, पण एक पुरुष असा आहे की तो तिथून जायला तयार नाही. अनेक वेळा सांगूनही तो माझं ऐकत नाही आणि विहिरीत उतरून आतमध्येच थांबला आहे. आपली केलेली अवज्ञा पाहून बादशाह खूप संतापला. त्याने बरोबर एका नोकराणीला घेतले
रागारागानेच तो बिरबलाबरोबर बगीचात आला. तिघांनी विहिरीत वाकून बघितले. विहिरीत 3 सावल्या दिसत होत्या. बिरबल स्वतःच्या सावलीकडे बोट दाखवून म्हणाला, "पहा महाराज, आतापर्यंत तो गाढव एकटाच आतमध्ये होता, पण त्या गाढवाने आणखी एका मूर्खाला आणि बाईला पण आज बरोबर आणलेलं दिसतंय." ते ऐकून बादशाह काय समजायचे ते समजला आणि गालातल्या गालात हसू लागला. त्यानंतरच्या गोष्टीचं नाव आहे सूर्य पूर्व दिशेलाच का उगवतो. बादशाह नेहमीच बिरबलाची चेष्टा करायचा. एक दिवस मात्र बिरबलाने बादशाहची फिरकी घेतली. तो बादशाहला म्हणाला, "अल्ला हजरत, माझी एक शंका आहे. खूप दिवसापासून विचारील म्हणतो, आपण माझं समाधान कराल का?" बादशाह म्हणाला, "हो हो, जरूर बोल." बिरबलाने म्हटले, "सूर्य पूर्व दिशेलाच का उगवतो, पश्चिम दिशा किंवा इतर दिशांना का नाही उगवत?" बिरबलाचा हा प्रश्न ऐकून बादशाह म्हणाला, "हा प्रश्न तू एखाद्या मूर्खाला विचार ना." बिरबल पटकन म्हणाला, "तोच विचार करून तर मी तुम्हाला हा प्रश्न विचारला." त्यावर बादशहाचा चेहरा पाहण्यासारखा झाला. त्यानंतरची गोष्टीचं नाव आहे हत्तीची विक्री. बादशाह आणि बिरबल हत्तीवर बसून शहरातून फेरफटका मारत होते. रस्त्यात एक दारुड्या नशेत चूर होऊन उभा होता. हत्तीला समोर बघताच तो नशेमध्ये जोराने ओरडून म्हणाला, "ए हत्तीवाल्या, हत्ती विकणार का?" त्याचे बोलणे ऐकून बादशाह खूप संतापला, पण त्यावेळेस गप्प राहिला. दुसऱ्या दिवशी बादशाहने त्या दारुड्याला पकडून दरबारात आणायला आपल्या शिपायाला सांगितले. तो येताच बादशाह म्हणाला, "काय रे, हत्ती खरेदी करायचा का?" दारुड्या हात जोडून उत्तरला, "जहापनाह, चुकीची माफी असावी, पण हत्ती खरेदी करणारा कालच निघून गेला. मी फक्त मधला दलाल होतो." त्याचे हुशारीने दिलेले उत्तर ऐकून बादशाहचा राग निवळला. तो म्हणाला, "एक गोष्ट सांग, ही युक्ती तुला कोणी सांगितली?" दारुड्याने सांगितले, "महाराज, काल जेव्हा माझी नशा उतरली तेव्हा मी खूप घाबरलो. सकाळी मी घराच्या दारात उदास होऊन बसलो होतो. तेवढ्यात बिरबल येताना दिसले. मी त्यांना माझ्या चिंतेचे कारण सांगितले, तेव्हा त्यांनीच मला ही युक्ती सांगितली." ते ऐकून बादशाह आणि दरबारी बिरबलच्या बुद्धीची प्रशंसा करू लागले. त्यानंतरच्या गोष्टीचं नाव आहे तुळशीचं महात्म्य. एक दिवस बादशाहने बिरबलाला विचारले, "मी ऐकले की तुमचा देव भगवान कृष्ण गळ्यात तुळशीची माळ घालत होता. त्यांना घालण्यासाठी हिऱ्या मोत्याची दागिने नव्हते काय? श्रीकृष्ण एवढे मोठे, तुम्ही त्यांना परमेश्वर मानता आणि त्यांच्याजवळ घालायला एखादा चांगला दागिना असू नये म्हणजे आश्चर्य आहे, नाही का?" बिरबलाने नम्रतापूर्वक म्हटलं, "जहापनाह, आमच्या ग्रंथात लिहिलं आहे की एकदा स्वर्गात जे योग्य मानलं जातं ते पवित्र होतं. तुळस तर 50 पट सोन्याबरोबरची समजली जाते. त्यामुळे तुळशीच्या पवित्रतेबद्दल प्रश्नच उद्भवत नाही. तुळशीची पवित्रता लक्षात घेऊनच भगवान कृष्णाने ती धारण केली. रत्नराशींना तर तो स्पर्शही करत नव्हते. त्यामुळेच तुळशीचं इतकं महत्त्व आहे." बिरबलाच्या उत्तरावर बादशाहला काहीच बोलता आले नाही. त्यानंतरच्या गोष्टीचं नाव आहे झाडाचा मालक. केशव आणि गोविंद हे दोघे शेजारी शेजारी राहत. त्यांच्या घराशेजारी एक आंब्याचे झाड होते. त्या दोघांमध्ये एक दिवस आंब्याच्या झाडावरून भांडण झाले. दोघेही त्या झाडावर आपापला मालकी हक्क सांगत होते. शेवटी केशव फिर्याद घेऊन बादशाहकडे गेला, "महाराज, माझ्या शेजारी राहणारा गोविंद मी लावलेल्या आंब्याच्या झाडावर मालकी हक्क सांगतो आहे. गेली 7 वर्षे मी त्या झाडाची जोपासना करतो आहे. हुजूर, मोठ्या आशेने मी आपल्याकडे आलो आहे. मला न्याय द्या महाराज." बादशाहने त्याला बिरबलाकडे पाठवले. बिरबलाने दोघाही शेजाऱ्यांना बोलावून आपापले म्हणणे सांगण्यास सांगितले, पण दोघांनीही ते झाड आपलेच असल्याचे निक्षून सांगितले. मग बिरबलाने विचारले, "झाडाचे राखण कोण करतं?" गोविंद म्हणाला, "आमच्या दोघांतर्फे एक रखवालदार त्याचे राखण करतो." बिरबलाने त्या रखवालदाराला बोलावणे पाठवले. रखवालदार दरबारात आला. "काय रे?" बिरबलाने विचारले, "तू कोणासाठी राखण करतोस?" रखवालदार म्हणाला, "मी दोघांसाठीही राखण करतो. नुकताच 2 महिन्यापूर्वी मी इथे आलो आहे, त्यामुळे यातला खरा मालक कोण हे मला माहीत नाही." रखवालदाराला थांबायला सांगून बिरबल विचार करता करता संध्याकाळ झाली. बिरबलाने रखवालदाराला सांगितलं, "हे बघ, प्रथम केशवच्या आणि नंतर गोविंदच्या घरी जाऊन सांग की आंब्याच्या झाडाजवळ हत्यारे घेतलेले डाकू उभे आहेत आणि ते आंबे तोडण्याच्या तयारीत आहेत असे सांगून परत ये." बिरबलाने रखवालदाराबरोबर आपले 2 नौकर पाठवले आणि त्यांना सांगितले की एक एक जण केशवच्या आणि गोविंदच्या घराजवळ लपून त्यांच्या घरात चाललेले बोलणे ऐका आणि त्वरित मला सांगायला या. बिरबलच्या सांगण्याप्रमाणे रखवालदार आणि 2 शिपाई निघाले. रखवालदार प्रथम केशवच्या घरी गेला, पण तो घरात नव्हता. म्हणून त्याने केशवच्या बायकोला विचारले,
सांगितलेला निरोप सांगितला आणि गोविंदच्या घरी गेला, पण गोविंदही घरी नव्हता. त्याच्या बायकोला तसाच निरोप सांगून रखवालदार निघाला. तोपर्यंत रात्र झाली होती. बिरबलच्या सांगण्याप्रमाणे दोघेही नौकर दोघांच्या घरी लपून बसले. थोड्या वेळाने केशव आला. केशवच्या बायकोनी त्याला रखवालदाराचा निरोप सांगितला. केशव म्हणाला, इतके रात्री न खाता पिता मी त्या डाकूंशी काय सामना करणार? मरू देत ते आंबे. मी विचार केला होता की बघू या युक्तीने आंब्याचं झाड आपलं झालं तर, नाहीतर जाऊ दे, माझं काय जाणार आहे. मी आपलं उगाच त्या गोविंदला त्रास देण्यासाठी नाटक केलं. केशवची बोलणे बाहेर उभे असलेल्या नौकरांनी ऐकले. इकडे गोविंदही आपल्या घरी आला. गोविंदच्या बायकोनेही त्याला रखवालदाराचा निरोप सांगितला. बायकोचे बोलणे ऐकताच गोविंद ताडकन उठला आणि निघाला. त्याची बायको जेवण जा म्हणाली, पण गोविंद म्हणाला, जेवण काय आल्यावरही करू शकेन, पण आता जर मी गेलो नाही तर वर्षभराचे सगळे कष्ट वाया जातील. बाहेर उभे असलेल्या नौकराने गोविंदचे बोलणे ऐकले. दोन्ही नौकरांची घरची घडलेली हकीकत बिरबलाला सांगितली. दुसऱ्या दिवशी केशव आणि गोविंद दोघेही दरबारात आले. बिरबल त्याला म्हणाला, हे पहा, ते आंब्याचे झाड दोघांचे मिळून आहे असा मी निर्णय देतो. म्हणून झाडावर असलेले आंबे निम्मे दोघांना देतो आणि राहिलेले झाड तोडून त्याची निम्मी निम्मी लाकडं दोघांनी वाटून देतो. बिरबलच्या या न्यायाने केशवला खूप आनंद झाला, पण गोविंदला खूप वाईट वाटले. दिवाणजी, गोविंद दुःखाने म्हणाला, आपण ते झाड केशवला दिले तरी चालेल, पण ते तोडण्याचा हुकूम मात्र देऊ नका. झाड तोडताना मला बघवणार नाही. गोविंदचे बोलणे ऐकून बिरबलाची खात्री पटली की झाड गोविंदचेच आहे. बिरबलाने नौकराला बोलावून केशवला फटक्यांची शिक्षा फरमावली. आपला खोटेपणा अंगलट आलेला पाहून केशवने बिरबलचे पाय धरले. त्याने बिरबलजवळ क्षमेची याचना केली. गोविंदने बिरबलाला केशवला माफ करण्याची विनंती केली. गोविंदला त्याचे झाड मिळाले. त्यानंतरच्या गोष्टीचं नाव आहे गायीचा महिमा. एक दिवस बादशाह दरबारी लोकांबरोबर गायीच्या उपयोगितेबद्दल चर्चा करीत होता. सर्वजण एकापेक्षाही गायीचा महिमा वर्णन करत होते. त्यावेळी एक मौलवी साहेब तेथे होते. ते म्हणाले, आमच्या धर्मग्रंथात एका ठिकाणी गायीचं दूध स्वास्थ्यवर्धक म्हटलं आहे, पण तिथे मांस मात्र चांगले नाही. हे ऐकून मात्र बिरबलाला गप्प बसणं असह्य झालं. तो म्हणाला, तरीच तुम्हा लोकांच्या कुराणात आरंभीच बकर लिहिले आहे. बकर हे गायीचेच नाव आहे. हे ऐकून मात्र सर्वजण हसू लागले. त्यानंतरच्या गोष्टीचं नाव आहे मनुष्याचे कर्तृत्व श्रेष्ठ. एकदा गप्पा मारता मारता बादशाने बिरबलाला एक प्रश्न विचारला. बिरबल, मनुष्याचे कर्तृत्व श्रेष्ठ की निसर्गाचे कर्तृत्व श्रेष्ठ असते? जहापनाह, कधी कधी निसर्गापेक्षाही मनुष्याचे कर्तृत्व श्रेष्ठ असतं. त्यांचीच किंमत जास्त ठरू शकते. तू सिद्ध करून दाखव, तरच मी मान्य करेल, बादशाह म्हणाला. बादशाहच्या म्हणण्याप्रमाणे बिरबलाने एका कुशल शिल्पकाराला संगमरवराचा सुरेख पुष्पगुच्छ बनवायला सांगितले. पुष्पगुच्छ तयार होता शिल्पकाराने तो बादशाहला अर्पण करण्यासाठी दरबारात आणला. संगमरवरी दगडाचा गुलाबाच्या गुच्छासारखा दिसणारा सुंदर पुष्पगुच्छ बघून बादशाहला खूप आनंद झाला. त्याने खुश होऊन शिल्पकाराला पुष्पगुच्छाबद्दल 100 मोहरा आणि वर 50 मोहरा बक्षीस दिल्या. त्याच्या दुसऱ्याच दिवशी बिरबलाच्या सांगण्याप्रमाणे बागेतील माळ्याने खऱ्या गुलाबाचा एक गुच्छ करून दरबारात आला आणि बादशाहला अर्पण केला. बादशाहने तो गुच्छ हातात घेऊन एक बार त्याचा वास घेतला आणि खजिनदाराला सांगितले, याला 5 मोहरा बक्षीस म्हणून द्या. बादशाह असं म्हणताच बिरबल समोर आला आणि म्हणाला, जहापनाह, माळ्याने निसर्गाने निर्माण केलेली फुलं आणली तरी त्याला 5च मोहरा आणि दगडाच्या पुष्पगुच्छाला मात्र आपण 150 मोहरा बक्षीस दिल्यात. निसर्ग कर्तृत्वापेक्षा मनुष्याच्या कर्तृत्वाला कधी जास्त किंमत असते हे यावरून आपण आपल्या कृत्याने सिद्ध करून दिलं आहे, नाही का? ह्या बिरबलाच्या बोलण्यावर बादशाह निरुत्तर झाला. अशा प्रकारे जर तुम्हाला या सर्व गोष्टी आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.